हाय. किचन मॅनेजमेंट या व्हिडिओ सीरीजचा आजचा हा तिसरा भाग आहे आणि यात मी असं केलं आहे की किचन गॅजेट्स ही जी मी बरेचदा पोस्ट करत असते आणि त्याविषयी माहिती देत असते. तर त्यामध्ये लोकांचे जे जे प्रश्न आलेत ते सगळे एकत्र केले आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी या सेशनमध्ये देते आहे. तर गॅजेट्स संबंधी किचनमध्ये वापरण्याच्या गॅजेट्स संबंधीचे सगळे प्रश्न आहेत. कुणी घ्यावी, काय घ्यावी, त्याची काळजी कशी घ्यावी, असं सगळं. तर पहिलाच प्रश्न हा की ही कुणी घ्यावीत आणि का घ्यावीत. तर का घ्यावीचं उत्तर हे की गॅजेट्स आपल्याला एखाद्या हाताखाली बाईने एखाद्या मदत करावी इतकी मदत आपल्याला मिळू शकते त्यांची, तर वाय नॉट आपण मदत त्याची का घेऊ नये. कारण बायकांचं तर माहिती आहे मिळण्याला प्रश्न असतात. वेळेचं आपल्याला एक गणित बसवायचं असतं एखाद्या बाईबरोबर आणि त्यातनं आपल्याला प्रत्येक वेळेला तसंच्या तसं होणं गरजेचं असतं. तर अशा सगळ्या रिक्वायरमेंट्स एखाद्या गॅजेटमध्ये पूर्ण होऊ शकतात. तर त्यामुळे गॅजेटची मदत होते डेफिनेटली. पण आता हे कुणी घ्यावं, ती गरज तुम्हाला आहे का त्याची, हे नक्कीच बघायला पाहिजे. जसं की घरात 3-4 बायका असतील तर तुम्ही सगळे हसत खेळत एकत्र काम करू शकता. मग तुम्हाला कदाचित गरज नसेल किंवा तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, तर तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. पण माझ्या दृष्टीने असं हे पण आहे की तुम्हाला त्याची हौस आहे का, तुम्हाला वापरायची हौस आहे का, ती पण असणं गरजेचं आहे. काही जणांनी फार बालिश प्रश्न मला विचारला होता की आमच्याकडे बाई आहे कामाला, तर ही गॅजेट्स घ्यावी. तर कशाला घ्यायची, मग तुम्ही ऑलरेडी त्या बाईला पैसे देताय दरमहा, आता अजून पैसे गॅजेटवर कशाला तुम्ही घालवताय. तर डेफिनेटली बाई असेल तर हा प्रश्नच मिटतो. पण एक बाई जर घरात स्वयंपाकाचं सगळं काम करते आहे आणि घरात 4-5 माणसं आहेत, तर तिला गरज वाटत असेल तर तिनं जरूर घ्यावं. पण तुम्ही थोडंसं टेक्नोसॅव्ही असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला इलेक्ट्रिक उपकरणं वापरायची आहेत, तर ती कन्सिस्टंटली वापरण्यासाठी त्याची माहिती घेणं हे सगळं गरजेचं असतं. तर त्यामुळे थोडं आपण टेक्नोसॅव्ही आहोत का हेही बघायला हवं. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा विचार येतो तो म्हणजे जागा आहे का आपल्याकडे. काही उपकरणं जागा अडवतात, जसं की फूड प्रोसेसर असेल, मिक्सर असेल, अशा ओट्यावरच राहणाऱ्या गोष्टी जागा अडवतात. तर ती जागा आपल्याकडे आहे का, किंवा नसेल तर आपण त्याची व्यवस्था कशी करणार आहोत. किंवा काही उपकरणं तुम्हाला कपाटात ठेवून देता येतात, हवं तेव्हा बाहेर काढता येतात. तर अशी तुम्ही घेतलीत तरीसुद्धा कपाटात सोयीची जागा आहे का, हे सगळं बघावं लागतं. सगळ्यात महत्त्वाचं, मला ह्याची गरज आहे का, हा प्रश्न 10 वेळा स्वतःला विचारावा आणि खरोखर गरज असेल तर नक्की घ्यावं. तिसरा प्रश्न येईल तो बजेटचा. तर इथं मी सांगेन येस, काही उपकरणं महाग असतात, पण त्याच्यासाठीचं बजेट आपण अरेंज करावं लागतं. तर अशा वेळेला आपला एखादा दागिना बाजूला ठेवला, एखादा ड्रेस किंवा अशी खरेदी आपली इतर बाजूला ठेवून टार्गेटवर ठेवून एखादं जर गॅजेट घ्यायचं म्हटलं तर हे सहज शक्य आहे. तर जिला खरंच त्याची गरज वाटते ती गृहिणी हे डेफिनेटली करेल. तर आता त्याचा वापर करत असताना मुळात त्याचा शोध कसा घ्यायचा हाही प्रश्न होता. तर शोध घेत असताना मी म्हणेन खूप म्हणजे खूप विचार करायला हवेत. एखादं गॅजेट घ्यायचं मनात आल्याक्षणी त्या गॅजेटविषयीची सगळी माहिती शोधून काढायला सुरुवात करायची. त्याच्यासाठी गुगल वापरायचं. गुगलवर त्या उपकरणाची तर माहिती मिळेलच, लोकांच्या प्रतिक्रिया असतात, अजूनही लोकांनी काही रिप्लाईज दिलेले असतात, व्हिडिओज असतात, ते तुम्ही सर्च केलं पाहिजे. दुसरं अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपलं यूट्यूब आहे. तिथे तुम्ही त्या गॅजेटचं नाव टाका, त्याच्यावर मग कुठच्या कंपन्यांची कशी आहेत, लोकांनी ते कसं वापरलं आहे, काय त्यांना अडचणी आल्या आहेत, असे सगळे व्हिडिओज असतात, ते बघावेत. त्याच्याचबरोबर ऑनलाईन शॉपिंग जिथे असतं तिथे ऑनलाईनवर जावं. तिथे एखादं उपकरण त्याला क्लिक करून खाली लोकांच्या प्रतिक्रिया असतात की त्यांनी ते कसं वापरलं आहे. त्यांच्या घरात ते वापरण्याचे पण फोटो तुम्हाला ॲक्च्युअल बघायला मिळतात. तर तिथेही तुम्हाला कळू शकतं त्याला किती स्टार आहेत, ते कसं लोकं वापरत आहेत. तर असा सगळा अभ्यास करायचा आणि मगच एखादं उपकरण घ्यायचं निश्चित करायचं. तर आणि शक्य झालं तर ओळखीचं कोणी असेल तर त्यांच्या घरी जाऊन बघावं ॲक्च्युअली त्याचा वापर. तर अशा तऱ्हेने पूर्ण माहिती घ्यायची त्याची आणि मगच ते बघायला जायचं. तर आपल्याला जेव्हा खात्री होते की आता आपल्याला घ्यायचं आहे तेव्हाच त्याकडे वळायचं. घेत असताना तुम्ही ऑनलाईन घ्यायचं आहे का तुम्ही प्रत्यक्ष घ्यायचं आहे, तर हा एक परत एकदा चॉईस झाला. तुम्हाला काय सोयीचं आहे ते.
तुमच्या इथे आसपास दुकानं असतील तर प्रत्यक्ष जाऊन घेतलं तर जास्त बेटर आहे, कारण तुम्हाला तिथे ते मशीन ऑन करून बघता येतं. त्यांचा एखादा टेक्निकलचा माणूस असेल तर घरी येऊन डेमो देऊ शकतो. असं सगळं करता येतं. तर तसं काही मिळत असेल तर बघा. पण काही उपकरणं जसं की मी आत्ता घेतलं आहे स्टँड मिक्सर, तर त्याला काही असे डेमो देणारे वगैरे लोक नसतात. तर त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला विश्वास ठेवूनच ऑनलाईन घ्याव्या लागतात आणि मिळतात चांगल्या. तर असं काही अविश्वास दाखवायचं काही कारण नाही आहे. दुसरं मी महत्त्वाचं म्हणेन की घ्यायच्या आधी कुठच्या कंपनीचा घेणार आहोत यावर खूप विचार करायला पाहिजे. म्हणजे जसं की एक उदाहरण सांगायचं तर एखादी फॅन बनवणारी कंपनी अचानक स्वयंपाकाची उपकरणं बनवणारी आहे का, तर मग त्यांचं उपकरण घेण्यापेक्षा जे ऑलरेडी त्यात मुरलेले आहेत आणि अनेक वर्ष ते उपकरणं बनवत आहेत, तर त्या कंपनीचं प्रेफरन्सवर घेतलं पाहिजे. कारण ह्या नवीनच आलेल्या कंपन्या कदाचित खूप डिस्काउंट देतात तुम्हाला, पण आपल्याला अजून खात्री नसते की यांची उपकरणं लोकं किती वापरत आहेत, लोकांचा अनुभव काय आहे. तर अशा डिस्काउंटच्या नादात जाण्यापेक्षा जी कंपनी त्यामध्ये अनेक वर्ष काम करते त्याचं घेण्याकडे आपला थोडासा प्रेफरन्स असायला पाहिजे. आणि अगेन की त्याचा अभ्यास भरपूर करावा, की त्याच्यात बरेच लिटर्स असतात, म्हणजे कपॅसिटी वाईज पण भरपूर गोष्टी असतात. तर त्याचाही नीट अभ्यास करावा की आपल्या घरात किती माणसं आहेत आणि त्यांना साधारण किती कपॅसिटीचं मशीन लागणार आहे, हेही बघायला पाहिजे. बेसिक अगदी प्रश्न म्हणाल ना तर बरेच जण असाही प्रश्न विचारतात की आम्ही खेड्यात राहतो आणि आमच्याकडे इलेक्ट्रिसिटी जाते, तर मग तुम्ही घेऊन खरंच उपयोग नाही ना. तर हा प्रश्न विचारण्यालाही अर्थ नाही आहे. तर त्यामुळे आपली ही पण उपलब्धता बघायला पाहिजे की आपल्याकडे इलेक्ट्रिसिटीची काय स्थिती आहे. बरं एक अर्थिंग वगैरे याचं सगळं व्यवस्थित लागतं, तर ते सगळं आपल्याकडे आहे का. तर माझ्या दृष्टीने ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. म्हणजे तिथून सुरुवात नाही करू, ते तर फार बेसिक आहे, ते असल्याशिवाय पुढे जाऊ नये. दुसरं मी म्हणेन की ते प्रत्यक्ष मशीन आल्यानंतर माझं तर म्हणणं असं आहे की एक हाती असावं शक्यतोवर. कुठचंही उपकरण इलेक्ट्रिसिटीचं एक हाती वापरावं, कारण तो जो काळजी घेऊन वापरणारा माणूस आहे तसे सगळेजण असतील असं नाही आहे. पण सगळेजण वापरणार असतील तर मग त्यांना तशा गाईडलाईन्स दिल्या पाहिजेत. जो ते छान वापरतोय त्यांनी ते इतरांना शिकवलं पाहिजे की ते कसं वापरायचं आहे, तर तुमचं उपकरण नीट राहील. कारण तीच काळजी सगळ्यांना असली पाहिजे की ते कसं वापरायचं आहे यासंबंधी. दुसरं असं की त्या उपकरणाची पूर्ण माहिती देणारं त्यांचं जे काय मॅन्युअल असतं, ते मॅन्युअल फार जपून ठेवायला पाहिजे. बरेचदा असं होतं की ते जे आलेलं खोकं असतं त्यातच ते मॅन्युअल टाकलं जातं आणि ते मग ते त्या खोक्याबरोबर देऊन टाकलं जातं. तर मी याबाबतीत असं करते की सगळी मॅन्युअल्स मी एका पंच करून फाईलला लावलेली असतात. त्यामुळे मला कधीही लागलं तर कुठच्याही उपकरणाचं मॅन्युअल बघता येतं जर गरज पडली तर. तर त्यामुळे ते करता येतं. शिवाय त्यांनी काही नंबर दिलेले असतील त्यांचे टेक्निकल माणसांनी, ते नंबर व्यवस्थित सेव्ह करणं. इवन घरी येऊन जर कोणी डेमो देत असेल तर तो डेमो देत असतानाचा एक आपण आपल्या फोनवर व्हिडिओ काढावा, म्हणजे आपल्याला तो केव्हाही चेक करता येतो आणि काही शंका आली तर ते बघता येतं. दुसरं असं की त्या वापरत असताना काही बंद पडलं, काही झालं तर घाबरून जाऊन लगेच माझे पैसेच वाया गेले वगैरे असं म्हणायची गरज नाही आहे. एक फोन करावा, टेक्निकलच्या माणसाला बोलवावं आणि ते जाणून घ्यावं. तर मी म्हणेन की उपकरण आणल्यानंतर त्यात खेळावं लहान मुलासारखं आणि तरच तुम्ही त्याला यूज टू व्हाल आणि आनंद घेऊ शकाल त्याचा. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला मला सांगा. मी इथेच थांबते. बाय.